आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त बैठका आणि गाठीभेटींनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातही एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। अजित पवार गटाला 125 तर शरद पवार गटाला 40 जागा मिळणार असल्याची माहिती समोर येतेय। काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर यावर एकमत झालंय। आज दुपारी याबाबत अधिकृत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली जाईल। पिंपरी चिंचवडमध्ये आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा झाली होती, त्यानंतर पुण्यातही तसाच निर्णय घेण्यात आला। त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे। या निर्णयामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांवरही परिणाम होऊ शकतो। कसं असतं की चर्चा करत असताना कार्यकर्त्यांकडनं सुद्धा काही अपडेट घेणं हे महत्त्वाचं असतं। त्यामुळे समजा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चा झाली, ती चर्चा झाल्यानंतर मग कार्यकर्त्यांबरोबर तिथे असणारे जे आमचे प्रमुख आहेत पक्षाचे, ज्याला सुप्रियाताईंनी जबाबदारी दिलेली आहेत, काकडे साहेब असतील, विशाल भाऊ असतील, प्रकाश भाऊ असतील, पठाडे भाऊ असतील, ह्या लोकांना मग त्यांचे कार्यकर्ते तिथे असणारे भेटून मग ते काही इनपुट देत असतात आणि त्या इनपुटमध्ये सातत्याने हेच येत होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल। एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही। आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत। शरद पवार गट आणि अजित पवार गट अर्थात दोन्ही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड नंतर पुण्यातूनही एकत्र लढणार आहेत। अजित पवार गटाकडून घड्याळ या चिन्हावरच शरद पवार गटानेही लढावं असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि याला शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता। अखेर यात दोन्ही गटांनी सामंजस्यानं निर्णय घेत अजित पवार गट आता घड्याळावर तर शरद पवार गट तुतारी या चिन्हावर लढणार आहे। मात्र दोन्ही गट आता एकत्र लढणार आहेत।